वेलकम एव्हरीबडी. बीबीएनजीच्या वुमन विंगच्या वी आर सेलिब्रिटी या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. आज इथे लाईव्ह बघत असणाऱ्या आणि नंतर बघणाऱ्या आणि आमच्या सर्व मेंबर्सचे याच्यामध्ये मी स्वागत करते. बेसिकली बीबीएनजी तुम्हाला माहितीच आहे, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल, ब्राह्मणांचा बिझनेस नेटवर्किंगच्या माध्यमातून ग्लोबली पोहोचवायचं काम आपण करत असतो आणि याच्या स्त्रियांचा सहभाग आता दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळेच आम्ही वुमन विंग सुरू केली आणि ज्याची धुरा वुमन विंग हेड सायली मुतालिक आणि सेक्रेटरी श्वेता इनामदार यांनी सांभाळली. नंतर अनेक उद्योजिका त्याला जॉईन होत गेल्या, ज्या आज आमच्या पेड मेंबर आहेत त्या या वुमन विंग मध्ये आहेत. पण येणाऱ्या फायनान्शियल वर्षामध्ये आम्हाला हे नक्कीच हवं आहे की काही कारणाने तुमच्या शहरात आमचा चॅप्टर नसेल आणि तुम्ही ऍज अ वुमन एंटरप्रिनर म्हणून आम्हाला जॉईन होऊ शकत नसाल तरी हरकत नाही, तुम्ही आमच्या वुमन विंगला नक्की जॉईन व्हा. आणि आपण नेहमी म्हणतो की स्त्रिया या स्वयंप्रकाशित असतात, त्यांच्यामध्ये काही ना काही चुणूक असते, मग ती उद्योगाची असते, कल्पकतेची असते किंवा एखाद्या वेगळ्या डिसिजन घेण्याची असते. तर आज या वेगळ्या कार्यक्रमाच्या वेळी आपण असं म्हणतो की आपण एका सेलिब्रिटीला बोलतो, गेस्टला बोलवतो, परंतु आमच्या मनात ही कल्पना आली की का बरं नाही, आपणच सेलिब्रिटी आहोत. जोपर्यंत आपण आपल्याला ऍडमायर करत नाही तोपर्यंत जग कसं करणार. सो आम्ही आमच्यातल्या ज्या सेलिब्रिटी तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. हे चौथं पुष्प आहे, आजचं शेवटचं पुष्प आहे. सो आपण त्याची सुरुवात करूया आणि त्यासाठी मी गंगापूर रोड चॅप्टर हेड नीता वैद्य यांना विनंती करते. थँक्यू मधुरा. नमस्कार व्यावसायिक मित्रमंडळींनो. आज आपण मधुराने सांगितल्याप्रमाणे वी आर सेलिब्रिटीज हा जो बीबीएनजी वुमन विंग नी सुरू केलेला कार्यक्रम आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, त्याच्या चौथ्या सेशन मध्ये आज आपण आहोत. मी थोडक्यात बीबीएनजी काय आहे हे आपल्याला सांगते. बीबीएनजी म्हणजे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन. ब्राह्मण व्यावसायिकांनी एकत्र यावं, त्यांनी एकमेकांचा व्यवसाय वाढवावा आणि एकमेकांना व्यवसाय द्यावा या उद्देशाने श्री श्रीपाद कुलकर्णी सरांनी 2012 साली ही चळवळ फेसबुकच्या माध्यमातून सुरू केली. आपल्याला माहिती आहे की आपल्यापैकी बरेच जण हे नोकरीमध्ये आहेत, पण व्यवसायामध्ये असलेले ब्राह्मण आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतात, असलेले सुद्धा माहित नसतात. तर तेच माहिती व्हावेत आणि आपण आपला व्यवसाय हा ब्राह्मणांकडनं घ्यावा आणि ब्राह्मणांना द्यावा या उद्देशाने सरांनी ही चळवळ सुरू केली होती. मुकुंद कुलकर्णी सर यांचीही त्यांना खूप चांगली साथ लाभली आणि 2015 साली नाशिकमध्ये ऋग्वेद मंगल कार्यालयात पहिला चॅप्टर सुरू झाला. त्याच्यानंतर इंदिरानगर चॅप्टर हा आपला फॉर्मली पहिला चॅप्टर सुरू झाला आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की 2012 साली फेसबुकच्या माध्यमातून सुरू झालेल्या चळवळीचं 10वं वर्ष नुकतंच सुरू झालंय. 12 फेब्रुवारी 2012 ला सुरू झालेली चळवळ 10व्या वर्षात पदार्पण करते आहे आणि ह्या 10 वर्षात फेसबुकवरती 75,000च्या आसपास आपले मेंबर्स आहेत आणि प्रत्यक्षात जवळपास जगभरात 25 चॅप्टर्स वर्किंग आहेत. त्यापैकी 22 चॅप्टर हे भारतात आहेत, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर. सो अगदी काही लोकांपासून, काही नाशिकमधल्या काही ब्राह्मण व्यावसायिकांपासून सुरू झालेली चळवळ जगभर फोफावती आहे आणि मी त्या चळवळीचा एक ऍक्टिव्ह पार्ट असल्याचा मला अतिशय आनंद होतो. मी गेल्या आर्थिक वर्षामध्ये बीबीएनजी गंगापूर रोड चॅप्टरची सेक्रेटरी म्हणून काम पाहिलं. या वर्षी 2020-21 मध्ये मी चॅप्टर हेड म्हणून काम पाहिलं आणि बीबीएनजीनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे पुढच्या वर्षी सुद्धा 2021-22 ला सुद्धा मी चॅप्टर हेड म्हणून काम करणार आहे. बीबीएनजी वुमन विंग हे आपण गेली काही दिवस महिला दिनानिमित्त चालणाऱ्या कार्यक्रमात तर बघतोच आहोत. बीबीएनजीचे अनेक वेगवेगळे उपक्रम आहेत. जसे मी सांगितलं की 25 चॅप्टर्स आहेत. प्रत्येक चॅप्टरची ठराविक दिवशी ठराविक वेळेला मीटिंग होत असते, स्ट्रक्चर्ड मीटिंग्स असतात, नेटवर्किंग मीटिंग्स असतात. त्या व्यतिरिक्त आपण अनेक नवीन कन्सेप्ट घेऊन येतो. बीबीएनजीची दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स होते, ज्याच्यामध्ये देशातनं परदेशातनं आपण नावाजलेले आणि प्रथितयश ब्राह्मण व्यावसायिक बोलवतो, जे उपस्थितांना मार्गदर्शन करतात आणि फक्त मार्गदर्शनच करत नाहीत, तर व्यवसायाची देवाणघेवाण, व्यवसायाची उलाढाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या वीकली मीटिंग्समध्ये, नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये काही इव्हेंट्स आपण घेतो त्याच्याद्वारे होत असते. करोडोंची उलाढाल फक्त ब्राह्मणांमध्ये होणं हे कधी कधी अविश्वसनीय वाटतं, पण हे खरं आहे. माझ्याच चॅप्टरचं बोलायचं झालं तर लॉकडाऊनच्या काळातल्या संपूर्ण 1 एप्रिल ते आज तागायत 10 मार्च पर्यंत माझ्या चॅप्टरचा जवळपास 11.5 कोटींचा टर्नओव्हर झालेला आहे. हे एका चॅप्टरचं यश झालं. असे 25 चॅप्टरच्या 25 यशोगाथा आहेत आणि प्रत्येक चॅप्टर मधनं
इतर चॅप्टरला सुद्धा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने जातोय. आणि करोनाला तर मी धन्यवादच देईन की या निमित्ताने संपूर्ण जगभरामध्ये आपण व्हर्च्युअली जोडले गेलो आहोत. आतापर्यंत आपण आपल्या चॅप्टर पुरत्या मर्यादित होतो. वर्षातनं आम्ही 4 ते 5 वेळा इतर चॅप्टर्सना व्हिजिट द्यायचो, क्रॉस चॅप्टर्सना, क्लस्टर मिटिंग्सना. पण या वर्षी आम्ही खरोखर खूप आनंद घेतलाय. दर आठवड्याला आम्ही वेगवेगळ्या चॅप्टर्सला व्हर्च्युअली मीटिंग अटेंड करत असतो. सो हे झालं थोडक्यात बीबीएनजी विषयी. बीबीएनजीचा एक नवीन आणखीन उपक्रम आहे, बीबीएनजी युवा विंग, की ज्याला आम्ही बीबीएनजी युवा टीम म्हणतो. आपल्यामध्ये आपली जी मुलं आहेत, साधारणतः 10वी पास आउट झालेली ते 24 वर्षापर्यंतची, ही मुलं पुढे त्यांच्या करिअरचा मार्ग निवडणार असतात. या मुलांना जर याच वयामध्ये आपण व्यावसायिकतेचे धडे दिले आणि तेही पुस्तकी धडे न देता, जसं आम्ही वीकली मीटिंग्सला भेटतो, वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटतो, बीबीएनजीच्या निमित्ताने मला खूप आनंद होतोय सांगायला की आपली फॅमिली इतकी एक्सटेंड होते, मित्रमैत्रिणी खूप चांगले मिळतात आणि अगदी अर्ध्या रात्री आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले संस्थापक अध्यक्ष असतील किंवा इतर डायरेक्टर्स असतील. बीबीएनजीचे एकूण 11 डायरेक्टर्स आहेत. प्रत्येक चॅप्टरला चॅप्टर हेड, सेक्रेटरी, ट्रेजरर आणि त्याची कोअर टीम असं स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये प्रत्येक चॅप्टर वर्क करतो. तर आपल्याला एक नक्कीच खात्री मिळते की ही एवढी सगळी जण, सगळे लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये साथ द्यायला, आपल्या प्रत्येक परिस्थितीत साथ द्यायला असतात. याच खात्रीतनं आपली मुलं व्यावसायिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चितच त्यांचा बदलतो. आम्ही बऱ्यापैकी सगळेजण पहिल्या पिढीचे व्यावसायिक आहोत, पण आनंदाने सांगायला आवडेल की पुढची पिढी ही व्यवसायाकडे खूप पॉझिटिव्हली बघते आहे आणि त्याच्यासाठी आपण युवा पिढी तयार करतो आहोत. युवा व्यावसायिक तयार करण्यासाठी बीबीएनजी युवा हा अभिनव उपक्रम राबवत आहोत. आज आपण वी आर सेलिब्रिटीज या कार्यक्रमाअंतर्गत भेटत आहोत. मी बीबीएनजीच्या प्रत्येक मीटिंगच्या प्रथेप्रमाणे बीबीएनजीची ओथ घेण्यास, बीबीएनजीची शपथ घेण्यासाठी ठाणे चॅप्टरहून मुग्धा कुलकर्णी हिला आमंत्रित करते. ओव्हर टू यू मुग्धा. नमस्कार, मी मुग्धा कुलकर्णी ठाणे चॅप्टरची मेंबर आहे. आपण बीबीएनजीच्या प्रथेप्रमाणे आपण ओथला सुरुवात करूया. प्रत्येकाने आपला उजवा हात हृदयावर ठेवावा आणि मी ओथला सुरुवात करते. मी बीबीएन ग्लोबल असोसिएशनचा सभासद या नात्याने संस्थेचे नियम पाळण्यास कटिबद्ध आहे. मी आदर्श बिझनेस आणि नेटवर्किंग पद्धतीचे पालन करीन. माझ्या सर्व व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवीन, सभ्यता बाळगून आणि सगळ्यांचा आदर करून या संस्थेची शान राखण्यास आणि वाढवण्यास मदत करीन. आपण सर्वजण येथे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आलो आहोत. बीबीएनजीच्या माध्यमातून आपण सर्वजण स्वतः बरोबर संपूर्ण ब्राह्मण समाजाला समर्थ, समृद्ध आणि संपन्न बनवूया. धन्यवाद. ओव्हर टू नीता मॅडम. धन्यवाद मुग्धा. आपण आता प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. वी आर सेलिब्रिटीज. माझं नाव नीता वैद्य. मी बीबीएनजी गंगापूर रोड चॅप्टरची चॅप्टर हेड म्हणून काम बघते आणि 2 व्यवसाय आहेत माझे, जिज्ञासा ऍडव्हेंचर्स अँड टूर्स आणि जिज्ञासा फूड्स अँड सर्व्हिसेस. माझ्या पहिल्या व्यवसायाच्या नावातनच कळलं असेल की थोडक्यात माझा काय व्यवसाय आहे. मी साहसी क्रीडा प्रकारांच्या किंवा साहसी सहलींचं आयोजन करते. आता याची सुरुवात कशी झाली? मी शाळेत असताना 90 साली पहिल्यांदा ट्रेकला गेले आणि डोंगरदऱ्यांच्या प्रेमातच पडले. 90 सालापासून 99 सालापर्यंत अखंडपणे सह्याद्रीत भटकंती केली. हळूहळू 93 साली हिमालय खुणावू लागला होता, कारण 3 वर्ष सह्याद्रीत पुरेशी भटकंती करून झालेली होती आणि सुदैवाने चांगले मेंटॉर, चांगले आम्हाला गाईड पण मिळाले होते. त्याच्यामुळे 93-94 सालापासून हिमालयात सुद्धा ट्रेकिंगला सुरुवात केली. मनालीच्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मध्ये माझं बेसिक ट्रेनिंग झालं. अहमदनगरला बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट मध्ये दरवर्षी किमान 15 दिवसाचं ट्रेनिंग आम्ही घेत होतो. वय खरं म्हणजे खूपच लहान होतं, अगदी टीनेज मध्ये होते मी त्यावेळेला, पण अतिशय एन्जॉय करत होतो आम्ही. आणि त्याच दरम्यान आम्ही स्वतः जरी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असलो तरी तेव्हापासून कमर्शियली ट्रेकिंग करायला सुरुवात केली होती. आम्ही अहमदनगर मधली लहान मुलं किंवा महिलांना घेऊन आम्ही छोटे छोटे ट्रेक्स करत होतो, नाईट ट्रेक करत होतो. अगदी फक्त महिलांसाठी सुद्धा आम्ही त्या काळी सुद्धा म्हणजे 93-94 मध्ये सुद्धा आम्ही महिलांचे ट्रेक्स आयोजित केलेले आहेत. 8 दिवसांचे आम्ही कॅम्प्स घ्यायचो, ऍडव्हेंचर कॅम्प्स घ्यायचो. असं करत करत खूप छान सेटल झालं होतं. साईड बाय साईड शिक्षण सुरूच होतं. माझं स्वतःचं शिक्षण कम्प्युटरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि MBA सिस्टम्स मॅनेजमेंट झालेलं आहे. त्यानंतर लग्न करून नाशिकला आले. पण नाशिकला आल्यानंतर ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्स पूर्णपणे थांबलं आणि संसारात गुरफटले गेले. परंतु संसार करता करता 2 मुलींचे जन्म झाले आणि मी एका कंपनीमध्ये रिजनल मॅनेजर म्हणून 10 वर्ष नोकरी केली.
त्याच्यातही मन लावून झोकून देऊन काम करत असल्याने सलग 4 वर्ष मला बेस्ट मॅनेजमेंट स्टाफ ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला. 2014ला माझ्या मुलीला शाळेत भूगोलामध्ये शिकवत होते, हिमालय कसा तयार झाला. स्वाभाविक तिने विचारलं, आई मला हे शाळेत शिकवलेलं कळलेलं नाहीये, तर तू सांगते का जरा. आणि माझ्या आवडीच्या विषयाला परत एकदा वाचा फुटली. हिमालयामध्ये मी स्वतः प्रचंड भटकंती केलेली असल्या कारणाने आणि आवडता भूगोल हा विषय सुद्धा अत्यंत आवडता होता. तिला समजावून सांगता सांगता मी माझं भूतकाळात गेलं आणि तिला मी सगळं ग्लेशियर फॉर्मेशन वगैरे सगळं सांगितलं आणि तिला सांगितलं की अतिशय सुंदर असतं बघायला, अनुभवायला खूप छान असतं. मग मात्र ती मागे लागली, मला घेऊन चल. पण मी नोकरीत होते, जबाबदारीची नोकरी होती, प्रापंचिक जबाबदाऱ्या होत्या. तिला कोणाबरोबर पाठवता येईल हे बघता बघता असं कळलं की आपण इतर कोणाबरोबर पाठवायच्या ऐवजी का नको आपण स्वतः परत जायला. आणि रितसर खरं सांगून मी माझ्या CMD कडनं 15 दिवसाची रजा सँक्शन करून घेतली की मला ट्रेकला जायचंय परत. आणि परत 2014 साली मी पिंडारी कफनी ग्लेशियरचा ट्रेक केला आणि आम्ही दोघी जातोय हे कळल्यानंतर काही मैत्रिणी यायला तयार झाल्या, काही मैत्रिणी म्हणल्या माझ्या मुलीला घेऊन जा. असं करत करत आम्ही 17 जणी तयार झालो आणि स्वतंत्र बॅच आम्ही आमची केली आणि महिलांचा स्पेशल ट्रेक आमचा 2014ला पिंडारी कफनी ग्लेशियरचा झाला. त्यानंतरही मी वर्षभर नोकरीत होते, पण काय हळूहळू लक्ष उडत चाललं होतं नोकरीतनं. म्हणून मी 15 साली राजीनामा दिला नोकरीचा आणि मग मात्र मी पूर्ण वेळ या व्यवसायामध्ये उतरले. 2016 साली मी जिज्ञासा ऍडव्हेंचर्स अँड टूर्स या कंपनीची रजिस्ट्रेशन करून स्थापना केली आणि फक्त ट्रेकिंगच्या जोडीला मग जंगल टूर्स, जंगलामधले म्हणजे जंगल वाचन सहली, इतर साहसी सहलींचं आयोजन हे सगळं सुरू केलं आणि छान चाललं होतं. मग माझ्या बरोबर जे मुलं ट्रेकला यायची त्यांच्या घरच्यांनी रिक्वेस्ट केली की अरे तू फक्त मुलांनाच घेऊन जात आहे, आमचं काय, आम्हाला तर पूर्णपणे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज नको आहेत किंवा ट्रेक नकोय, पण आम्हाला तुझ्या बरोबर फिरायला आवडेल. कारण माझी जी कामाची पद्धत होती, प्रत्येक वेळेला ट्रेकला जाताना घ्यायची खबरदारी, ज्या पद्धतीने मी सगळ्यांसाठी मीटिंग्स आयोजित करत होते, आम्ही ट्रेकला जरी जात होतो तरी तिथे म्हणजे सेफ्टी मेजर्स जे काय आम्ही सगळे बघत होतो, आमचं इतकं छान बॉन्डिंग होत होतं प्रत्येकाशी. कारण मी एका बाबतीमध्ये खूप मी कीनली बघते की मी कधी मोठ्या बॅचेस करत नाही. मी जर पट्टीची ट्रेकर आहे किंवा आवडीने मी निसर्गामध्ये जायला मला जर आवडतं तर त्या निसर्गाचं संवर्धन करणं हे सुद्धा माझं काम आहे. आणि जर आपण असे यात्रा भरवल्यासारखे झुंडीने लोक जर तिथे घेऊन गेलो तर अतिशय संवेदनशील भागामध्ये आपण फिरत असतो, तिथे आपल्या जाण्याने तिथली इकोसिस्टम डिस्टर्ब होते. म्हणून मी छोट्या छोट्या बॅचेस नेत असते. हे सगळं आवडल्याने नाशिकमधनं मला डिमांड येऊ लागली की नाही तू आमच्यासाठी पण टूर्स कर. आणि मग तसं ते करताना मी 2017 साली डोमेस्टिक टूर्स पण सुरू केल्या. 2017 पासून मी भारतभरामध्ये विविध वयोगटाच्या लोकांसाठी माझ्या ग्रुप टूर्स पण असतात आणि मी फॅमिली टूर्स पण डिझाईन करून देते. फक्त एक मात्र मी आवर्जून बघते की प्रत्येक टूर मध्ये अगदी 4 दिवसासाठी जा नाही तर 15 दिवसासाठी जा, तुम्हाला प्रत्येकाला कुठे ना कुठे एक छोटासा हटके ऍडव्हेंचरचा अनुभव द्यायला मी विसरत नाही. माझ्या कंपनीची टॅगलाईनच आहे एक्सपिरियन्स द इनक्रेडिबल. आणि आपला जो अतुल्य सुंदर भारत आहे तो इनक्रेडिबल इंडिया एक्सपिरियन्स केल्याशिवाय मजा नाहीये. म्हणजे नुसतं जाऊन असं बोज्याला शिवून पळत येण्यासारखी नाहीये ती गोष्ट. हा देश हा आपला अनुभवण्यासारखा आहे. हिमालयापासून सह्याद्रीपर्यंत अखंड पसरलेल्या पर्वतरांगा आहेत, आपल्याकडे प्रचंड मोठा समुद्र किनारा आहे, ब्रह्मपुत्रासारखा नद आहे, तसंच छोट्या छोट्या नद्या आहेत. इतकं सुंदर आहे आपलं. रण ऑफ कच्छचं जे मिठाचं वाळवंट आहे, राजस्थानचं वाळवंट आहे, लेहचं वाळवंट आहे. म्हणजे आपल्या एवढी बायोडायव्हर्सिटी आणि विविधता जगात कुठे नाही मित्रांनो. मी जगातले काही देश फिरले त्यावेळेला मला आवर्जून म्हणजे अगदी जाणवलं की अजिबात भारताच्या बाहेर नाही पडलं तरी तुम्हाला सगळं जग बघितल्याचा आनंद फक्त भारतात फिरूनही मिळू शकणार आहे. आणि तेव्हापासून मी ठरवलं की आपला हा अतुल्य भारत संपूर्ण जगाला दाखवायचा. आज तागायत माझ्या 1000 पेक्षा जास्त लोकांनी, भारतीयांनी माझ्या बरोबर भारत बघण्याचा आनंद घेतलाय विविध सहलींच्या माध्यमातून. तसंच परदेशातल्या लोकांना सुद्धा मी भारत दाखवता येतोय, मला याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. अशा प्रत्येक क्षणी मला वाटतं की खरंच मी सेलिब्रिटी आहे, कारण माझ्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद पसरतोय. आणि माझ्या क्षेत्रात आहे ना, ऍडव्हेंचर मध्ये आम्ही इतके लकी आहोत ना, आमच्या क्षेत्रात अजिबात स्पर्धा नाहीये. आम्ही हा डोंगर किंवा हे पीक सर केलं तरच आमची मोहीम यशस्वी झाली असं नाहीये. आम्ही सगळेजण जाऊन त्या ठिकाणचा, त्या परिसराचा आनंद घेऊन सुखरूप परत येणं म्हणजे यश आहे. एखाद्या वेळेला आम्हाला अगदी डोळ्यासमोर खुणावत असतं पीक, शिखर, पण आम्ही तो शिखर माथा गाठू शकत नाही कारण काही वेळेला निसर्ग साथ देत नाही, काही वेळेला आपल्यापैकी काही जणांना ते झेपत नसतं.
पण त्याचा अर्थ असा नाही की आमची मोहीम अयशस्वी होते. सगळ्या जणांनी जाऊन त्या ठिकाणाचा आनंद घ्यावा, त्या ऍक्टिव्हिटीचा आनंद घ्यावा आणि सुखरूप परत यावं, याच्यासारखं यश नाही. त्यामुळे अशा प्रत्येक क्षणी मला मी सेलिब्रिटी असल्याचा आनंद होतो. मी महिलांचा आणखीन एक ट्रेक घेऊन गेले होते अरुणाचल प्रदेशामध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये एक महिला महाराष्ट्रात न जाऊन फक्त महिलांचा, अरुणाचल प्रदेश सारख्या दुर्गम भागामध्ये फक्त महिलांची बॅच घेऊन ट्रेकिंग करणारी मी एकमेव होते, असं मला तिथल्याच लोकांकडनं कळलं. आणि ज्यावेळेला त्या आर्मी ऑफिसरने मला कडक सॅल्यूट ठोकला, त्यावेळेला तर मला असं सातवे आसमान पर असल्याचा फील आला. म्हणजे आणि खरोखर सांगते, भारत अतिशय सेफ आहे. बिनधास्त फिरा भारतामध्ये, कुठेही अडचण येत नाही. आपले सगळे आर्मीचे जवान असतील किंवा लोकल पोलीस असतील, स्थानिक लोक आपल्याला सगळीकडे मदतीला तत्पर असतात. स्थानिक लोकांची मदत घ्या, स्थानिक लोकांना व्यवसाय द्या, स्थानिक फूड, लोकल फूड हे तर मी अगदी आवर्जून रेकमेंड करेल. मी खूप आनंद घेतो आम्ही लोकल फूडचा. मी कट्टर व्हेजिटेरियन आहे. कुठेही गेल्यानंतर मला अनेक लोकांनी सांगितलं नॉर्थ ईस्टला खूप हाल होणार तुमचे खाण्याचे, आणि त्यातनं तुम्ही ट्रेकिंगला जाणार म्हणल्यावर तर अजून हाल. पण इतकी मजा केली आम्ही आणि एवढी व्हरायटी खाल्लेली आहे व्हेज फूड मध्ये की तुम्ही जरूर जिथे जाल तिथे लोकल क्युझिन्सचा अगदी आवर्जून आनंद घ्या. आम्ही तर देतच असतो. मी कधीही माझ्या बरोबर कुक घेऊन जात नाही. जिथे जाणार तिथलंच आपण तिथले लोकल क्युझिन्स आम्ही शोधून ठेवतो, कुकला आधी सांगून ठेवतो तिकडच्या, आणि अशा सगळ्या पदार्थांचा आनंद देत असतो. याच खाण्याच्या आवडीतनं लॉकडाऊनच्या दरम्यान माझ्या दुसऱ्या व्यवसायाची सुरुवात झाली. आमच्या टूर्स बंद झालेल्या होत्या, पण खाण्याची आणि खाऊ घालण्याची आवड, त्याच्यामुळे नाशिक मधल्या काही मैत्रिणी गोळा केल्या आणि पारंपरिक पदार्थ आणि पारंपरिक मसाले म्हणा किंवा चटण्या म्हणा अशा तयार करणाऱ्या ज्या आपल्या मैत्रिणी होत्या, ब्राह्मण मैत्रिणी, अशा सगळ्यांना गोळा करून, कारण लोकांची, बऱ्याच जणांची, विशेषतः वयस्कर लोकांची खूप अडचण होत होती लॉकडाऊनच्या काळात, की कुठेही बाहेरून ते मागवू शकत नव्हते. मग मी 7-8 माझ्या मैत्रिणी गोळा केल्या. लोकांकडनं मी ऑर्डर घेत होते आणि त्या मैत्रिणींकडनं बनवून घेऊन घरपोच आम्ही डिलिव्हरी देत होतो. सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात हे फक्त नाशिक पुरतं मर्यादित होतं, पण आता ते विस्तारून आम्ही भारतभरातले सगळे पारंपरिक लोणचे, चटण्या, फराळाचे पदार्थ आम्ही संपूर्ण भारतात कुठेही डिलिव्हर करतो. अशा रीतीने लॉकडाऊन मध्ये जिज्ञासा फूड्स अँड सर्व्हिसेसचा सुरुवात झाली आणि खूप माझ्या दोन्ही व्यवसायांमध्ये मी खूप आनंदी आहे आणि रोज मी सेलिब्रिटी असल्याचा फील घेते, कारण मला रोजच्या रोज मी छान भारतभराची सैर करत असते. आणि परत आता अनलॉक होत आहे, सगळीकडे सहलींना सुरुवात झालेली आहे. तर जरूर आपण सगळ्यांनी आपल्या अतुल्य भारताचा आनंद घ्या, अनुभव घ्या. अतुल्य भारतातल्या अवीट चवीच्या पदार्थांचा आनंद घ्या. तुम्हाला जाऊन तिथे शक्य नसेल तर आम्हाला सांगा. त्यातले नाशवंत पदार्थ आम्ही देऊ शकत नाही, पण टिकाऊ पदार्थ नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. सरबत आहेत, लोणची आहेत, अनेक कोरड्या फराळाचे पदार्थ असतात, याचा आम्ही नक्कीच तुम्हाला आनंद देऊ शकतो, छान चवी देऊ शकतो. मी बीबीएनजीचे मनापासून आभार मानते की बीबीएनजी मुळे मला खूप मोठा व्यावसायिक प्लॅटफॉर्म मिळालाय. सुरुवात फक्त जरी नाशिकमध्ये होती तरी आज आम्ही भारतात 22 आणि भारताबाहेर 3 असे 25 ठिकाणी पसरलेलो आहोत. आता ग्लोबली मला बीबीएनजीचे मित्रमैत्रिणी आहेत आणि खूप घट्ट मैत्री आमच्यामध्ये झालेली आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. मी श्रीपाद सरांचे आभार मानते. बीबीएनजी वुमन विंग हेड सायली मुतालिक, श्वेता इनामदार आपल्या सेक्रेटरी वुमन विंगच्या, आमच्या डायरेक्टर मधुरा कुंभेजकर आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना धन्यवाद देते आणि इथेच थांबते. परत एकदा नीता वैद्य, जिज्ञासा ऍडव्हेंचर्स अँड टूर्स, जिज्ञासा फूड्स अँड सर्व्हिसेस. धन्यवाद. ओव्हर टू मुग्धा. नमस्कार, मी ठाणा चॅप्टरची मेंबर आहे, मुग्धा कुलकर्णी. माझं वरद एंटरप्राइजेस नावानी फर्म आहे माझी आणि मी त्याच्यामध्ये बेडिंग आणि लेलिंग रिलेटेड सगळ्या प्रोडक्ट्सचा बिझनेस करते. माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या बेडशीट्स, बेड कव्हर्स, कम्फर्टर्स, पिलो कव्हर्स, म्हणजे घर सजवण्यासाठी लागणारं जे काही साहित्य तुम्हाला लागतं किंवा एखादी रूम सजवायला जे आपल्याला लागतं ते सगळ्या गोष्टी माझ्याकडे तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. मी काही प्रोडक्ट्स तुम्हाला आता इथे दाखवणार आहे, सो आय होप तुम्हाला ते सगळे आवडतील. फर्स्ट ही आहे एक सिंगल बेडशीट जी प्युअर कॉटन आहे. माझ्याकडे जे सगळ्या ज्या बेडशीट्स आहेत त्या सगळ्या प्युअर कॉटन आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला साईज, रंग या सगळ्याची गॅरंटी आहे. आटत नाही धुतल्यानंतर, मशीन वॉशेबल आहेत आणि रंगही जात नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स अवेलेबल मिळतील. ही एक नवीन वेगळ्या डिझाईन्सची सिंगल बेडशीट आहे. ह्याच्याप्रमाणे तुम्हाला डबल बेडशीट्स पण मिळतील. त्याच्यामध्ये किंग साईज, स्टँडर्ड साईज, क्वीन साईज
आणि किंग साईज आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जम्बो साईज ती साधारणपणे 9-9.5 फूट ते 9-9.5 फूट पर्यंत इतकी मोठी असते. सो तुमचा बेड जरी तुम्ही स्वतःहून जर करून घेतला असेल, कस्टमाइज बेड असेल, तर डेफिनेटली तुम्हाला माझ्याकडे त्या बेडशीट्स अवेलेबल राहू शकतात. त्याचे काही साचे मी आता इथे आणलेले आहेत, काही प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे. या सगळ्या फुल साईज बेडशीट्स आहेत, 9 फूट बाय 9 फूट. त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स पण आहेत. काही जयपूर पॅटर्न्स असतात, काही हँडलूम पॅटर्न्स आहेत, काही मोशी पॅटर्न्स आहेत, काही हँडब्लॉक प्रिंट्स आहेत. त्याच्यानंतर तेलंगणाचा जो फेमस आहे पोचमपल्ली पॅटर्न, तो सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. मला जर वेगवेगळ्या डिझाईन्स जर पाहिजे असतील तर तसंही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा एक मोशी पॅटर्न आहे अवेलेबल, की एकदम सोबर, सिंपल आणि तुमच्या घराला डिसेंट असणारे प्रोडक्ट मी देऊ शकते. त्याच्यानुसार आता थंडीचे दिवस आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोहर, कम्फर्टर्स किंवा दुलई, रजई या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला लागणार असतील सिंगल आणि डबल मध्ये सुद्धा, तर त्याही माझ्याकडे अवेलेबल आहेत. हे एक दोहर आता माझ्याकडे अवेलेबल आहे, सिंगल असलेलं, की जे तुम्ही ऑल सीझन म्हणून वापरू शकता. म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये, आणि एकच डिझाईन तुम्ही मुलांना, मोठ्यांना, सिनियर सिटीजन्सना सगळ्यांना तुम्ही हे वापरू शकता. त्याचप्रमाणे माझ्याकडे किंग बेडशीट पण आहेत आणि त्याच्यानंतर किड्सच्या पण बेडशीट्स आहेत. मुलगी मुलगा दोन्ही त्याच्यासाठी वेगवेगळे कार्टून्स असलेले तेही बेडशीट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. तुमच्या घराच्या रंगानुसार किंवा बेडरूमला साधेसे असे पडदे, त्याच्यानंतर दिवाण सेट हे सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते. आता सध्या सणावारीचे दिवस आलेले आहेत, होळी आहे, पाडवा आहे. जर त्यासाठी जर तुम्हाला जर तुमचं घर सजवायचं असेल तर डेफिनेटली मला संपर्क करा. त्याच्यानंतर मी होम डिलिव्हरी सुद्धा देते महाराष्ट्रामध्ये किंवा इव्हन पॅन इंडिया सुद्धा. माझी ही पेड सर्व्हिस अवेलेबल आहे. मी तुम्हाला काही फोटोज पाठवेन किंवा तुम्ही घरी येऊन बघून गेलात तरी तसंही आपण मॅनेज करू शकतो या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. त्यामुळे तीही सर्व्हिस मी तुम्हाला देऊ शकते. सध्या आता बऱ्यापैकी गोष्टी अनलॉक व्हायला लागलेल्या आहेत, त्यामुळे सण समारंभ, लग्न कार्य, मुंज, वास्तुशांत ह्याला एक आहेर म्हणून सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे, की साडी किंवा क्लोदिंग देण्यापेक्षा सुद्धा आता लोकांचा कल या सगळ्या गोष्टींकडे आता वळतो आहे. सो तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर काही व्हरायटी लागणार असेल तर डेफिनेटली मला संपर्क करा. मी तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट मी पूर्ण करू शकते. माझ्याकडे कस्टमाइज बेड नावाचा एक नवीन प्रकार मी चालू केलेला आहे, की बेडशीटचा कलर तुमचा, बेडशीट सिंगल पाहिजे का डबल पाहिजे हेही तुम्हीच ठरवायचं, डिझाईनही तुम्हीच ठरवायचं, कलर्स पण तुम्हीच ठरवायचे आणि आम्ही फक्त ते प्रिंट करून देणार. सो तुम्हाला तुमच्या आवडीचे कुठले चित्र म्हणा किंवा कुणाच्या एखाद्या पक्षाचं चित्र असेल किंवा एखादं डिझाईन असेल, रांगोळीसारखं डिझाईन असेल किंवा फुलापानांचं डिझाईन असेल, असे कुठलेही डिझाईन्स तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि आम्ही त्या पद्धतीने कस्टमाइज बेडशीट सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. एस्पेशली हा प्रकार जो आहे तो लग्नामध्ये किंवा मुंजीमध्ये रुखवतासाठी म्हणून बऱ्यापैकी प्रमाणामध्ये लोक वापरतात. थीम बेस्ड बेडशीट्स पण माझ्याकडे आहेत, की निसर्ग चित्र आहे त्याच्यावर, आणि तशाही प्रकारच्या बेडशीट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते. माझ्याकडे सगळ्या नॉर्थ साईडच्या, महाराष्ट्रातल्या, तेलंगणा, साऊथच्या अशा वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील. आजच्या कार्यक्रमाचं मेन हे आहे की वी आर सेलिब्रिटीज. सो खरंच आम्ही ज्या व्यावसायिक मैत्रिणी इथे जमलेलो आहोत त्या आम्ही खरंच सेलिब्रिटीज आहोत, कारण की आम्ही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देतोय. त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने अफोर्डेबल ह्याच्यामध्ये किमतीमध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय. आणि आय एम शुअर की इथे आता जेवढे प्रेझेंटेशन तुम्ही बघणार आहात त्या सगळ्याचं मार्केट रेट पेक्षा तुम्हाला नक्कीच त्याचं कमी आणि चांगली क्वालिटी आणि उत्तम सर्व्हिस हे एक समीकरणच आहे. बीबीएनजी मधल्या कुठल्याही तुम्ही व्यावसायिकाकडनं जरी सर्व्हिस घेतली तरी सुद्धा तुम्हाला या 3 गोष्टी तर नक्कीच मिळतील. त्याच्यामुळे मला बीबीएनजीचा पर्सनली खूपच फायदा झालेला आहे आणि मार्गदर्शन आणि काय म्हणतात खूप लोकांपर्यंत आपण पोहोचतोय आणि खूप छान मित्रमैत्रिणी मिळालेत, मार्गदर्शक मिळालेले आहेत. सो तुम्ही पण या सगळ्या याचा नक्की जरूर फायदा उठवा. आणि थँक्यू सो मच बीबीएनजी विमेन्स विंग की मला इथे माझं प्रेझेंटेशन करण्यासाठी संधी दिली आणि मी माझा व्यवसाय बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवू शकते त्या निमित्ताने. सो त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. ओव्हर टू नीता मॅडम. Thank you, Mugdha. Now, Namita Umbrekar will present herself. Over to Namita. नमिता, तुमचा आवाज येत नाहीये.
Nita, otherwise you shift to next one and again call her for the Yes, presentation. I think over to Trupti for her presentation. येस शुअर. थँक्यू सो मच नीता. मी मिसेस तृप्ती वर्तक, सध्या नाशिक येथे स्थायिक आहे. गेले 35 वर्ष मी मुंबईला राहत होते. इथे नाशिकला मी महात्मा नगर येथे कॅफे राईट बाईट नावाने कॅफे सुरू केला आहे. तर थोडक्यात माझे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगायचे झाले तर मुंबईला वाढलेली आहे आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम या विषयात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. मला खरं तर हॉटेल मॅनेजमेंट करायचीच इच्छा होती, पण काही कारणाने मला ते शक्य झालं नाही आणि त्यामुळे मग मी ट्रॅव्हल अँड टुरिझमची निवड केली. ट्रॅव्हल अँड टुरिझमचा कोर्स पूर्ण केल्यानंतर ब्रिटिश एअरवेज या मोठ्या एअरलाइन्स मध्ये मला एअरपोर्टवरती ऍज अ कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉब मिळाला होता. तर मी एअरपोर्टवरती फ्रॉम कस्टमर चेकिंग टू फ्लाईट ऑपरेशन सगळे डिपार्टमेंट मध्ये काम केलं होतं. एअरपोर्ट मधलं जे ग्लॅमर आहे ते काही वेगळंच आहे. एअर होस्टेस सारखे युनिफॉर्म घालून टॉक टॉक हँडलचा आवाज करत चालायचा, तर त्याच्यात ती काम करायचं जी मजा आहे ते अनुभवलं तरच आपल्याला लक्षात येईल. पण सततच्या नाईट शिफ्ट असल्यामुळे मी फार काळ हा काही कंटिन्यू करू शकले नाही जॉब. मग नंतर मी पिडिलाइट इंडस्ट्रीज मध्ये ऍज अ ट्रॅव्हल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांचं पूर्ण ट्रॅव्हल डेस्क हँडल करत होते. काही कारणामुळे त्याच्यानंतर लग्नही झालं होतं आणि असं झालं की माझ्या मिस्टरांना जे सॉफ्टवेअर कन्सल्टंट आहेत त्यांना स्कॉटलंडला जाण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर मलाही जावं लागल्यामुळे करिअर ब्रेक सतत होत राहिले. तर नेहमी हे आपल्या सगळ्या लेडीज बरोबर होत असतं की करिअर ब्रेक सारखे घ्यावे लागतात. आपल्याला लग्न झालं की करिअर ब्रेक होतो, आपलं मुलं झाल्यामुळे आपल्याला करिअर सोडावं लागतं. तर तसंच माझ्या बाबतीतही झालं. कायम मला काहीतरी करायचं असल्याचं एक कायम जी इच्छा होती ती माझी मनातच कायम राहून गेली. माझ्या बरोबरच्या मैत्रिणी फार पुढे निघून गेल्या आणि मी मात्र संसारात गुरफटत गेले. परत आल्यानंतर मी खूप प्रकारचे जॉब्स वगैरे केले, पण मला कशातच सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. मी माझ्या मिस्टरांना नेहमी म्हणायचे की मला कुणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही, मला माझं काहीतरी स्वतःचं करायचंय. पण त्या काळात व्यवसाय म्हणजे धाडस कधी कोणीही आमच्या घरात अख्ख्या फॅमिलीमध्ये कोणीही व्यवसायात नसल्यामुळे माझी काही हे धाडस झालं नाही व्यवसायात शिरण्याचं. आणि चांगली नोकरी वगैरे असताना, चांगली सगळं असताना तुला काय गरज आहे व्यवसायात शिरायची आणि बुडीत खात्यात जमा करायची, असं कायम सल्ले मिळत गेल्यामुळे मी ते धाडस कधी केलं नाही. पण ते एक इच्छा माझ्या मनात कायम होती. पण नाही म्हणायला मी कुठे ब्राउनीज करून विक, कुठे प्लांटचे टेरेरियम्स करून विक, असे छोटे मोठे एक्झिबिशन्स कुठे लाव, असं कायम करत होते. पण माझे ट्रॅव्हल अँड टुरिझमचं बॅकग्राऊंड असल्यामुळे बऱ्याच ट्रॅव्हल कंपनीज बरोबर मी फ्रीलान्स म्हणून काम सुरू केलं. कारण घरची जबाबदारी असल्यामुळे आणि फुल टाइम जॉब करू शकत नव्हते मी, त्याच्यामुळे मला हे फ्रीलान्सिंगचा जॉब मला बरा वाटला आणि त्यानिमित्ताने मग मी यात्रा.com, कॉक्स अँड किंग्स, थॉमस कुक अशा मोठ्या मोठ्या कंपनीज बरोबर फ्रीलान्स म्हणून एक त्यांची ट्रॅव्हल असोसिएट म्हणून कामाला सुरुवात केली. बराच अनुभव आला, काही कंपनीज त्याच्यातल्या बंदही पडल्यात आज. आणि असं करता करता गेले 2 वर्ष मी विश्वविहार हॉलिडेज, हे जे संजय वझे आणि राजेंद्र जोशी यांची कंपनी आहे, गेले 12 वर्ष त्यांची ही कंपनी स्थायिक आहे. मुंबईला आहे त्यांचं ऑफिस, हेड ऑफिस. तर त्यांच्याबरोबर मी काम करायला सुरुवात केली. आपल्या मराठी माणसांबरोबर काम करण्याचा एक वेगळा अनुभव आणि मेन म्हणजे ब्राह्मण ग्रुप आहे तो पण एक. तर त्यांच्याबरोबर काम करण्याच्या त्यांच्या पद्धती आणि सगळं जे काही जसं हँडल करतात टूर्स वगैरे, त्यांचे फीडबॅक्स आणि रिव्ह्यूज बघून तुम्हाला नक्की लक्षात येईल. फेसबुकवरती तुम्ही जर का चेक केलं तर. तर त्यांच्याकडे मग मी त्यांच्याबरोबर काम करणं चालू केलं. तर आता मी त्यांची नाशिक रिजनची प्रिफर्ड सेल्स पार्टनर म्हणून काम बघत आहे. तर आमच्याकडे तुम्हाला ग्रुप टूर्स, कस्टमाइज टूर्स, हनीमून पॅकेजेस, कंपनी इन्सेंटिव्ह टूर्स म्हणा किंवा स्कूल कॉलेजेसच्या टूर्स, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल या दोन्ही प्रकाराने आम्ही प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. आणि म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सुद्धा, आता सध्या लॉकडाऊनमुळे टूर्स वगैरे बंद होत्या, पण तरीही संजय सरांनी आणि राजेंद्र सरांनी एक पॉइंट ठेवला की आपण कस्टमरशी कायम कनेक्टेड राहिलो पाहिजे. त्यामुळे आम्ही व्हर्च्युअल टूर्स ठेवल्या होत्या आणि घरी बसल्या बसल्या लोकांना आम्ही व्हर्च्युअल टूर्सद्वारे भारत आणि भारताबाहेर फिरवून आणले आहे. तर असे हे माझे पहिलं व्हर्टिकल आहे. दुसरे व्हर्टिकल म्हणजे कॅफे राईट बाईट. खरं तर बिझनेस वुमेन होण्याची संधी मला ही मिळाली ती इथे मिळाली. इंग्लिश मूव्हीमध्ये जसे श्रीदेवीला आपण एंटरप्रेनर आहोत हे जेव्हा कळतं,
एंटरप्रेनर ह्या शब्दाचा अर्थ आणि ते जेव्हा तिला कळतं की आपणही एक एंटरप्रेनर आहोत, तर त्याचा अभिमान जसा तिला एक नवीन कॉन्फिडन्स देतो, तसंच काहीसं माझं या बिझनेसमध्ये आल्यावर झालं आहे. मुंबई सोडून येथे नाशिकला येऊन कॅफे सुरू करणं, ते सुद्धा एक नवीन कन्सेप्ट घेऊन, ही गोष्ट माझ्यासाठी काही सोपी नव्हती. मुंबईचे मोठे सोशल सर्कल सोडून, नवऱ्याला चांगल्या पगाराचा जॉब सोडायला तयार करून, मुलांना त्यांचा पियर ग्रुप पासून तोडणं, शाळा कॉलेज पासून त्यांना वेगळं करणं, हे सगळं खूपच अवघड होतं. पण कुठेतरी मी वाचले होते की जेव्हा इफ एव्हरीथिंग यू एव्हर वॉन्टेड इज जस्ट आउटसाइड युअर कम्फर्ट झोन, तर हा जो काही माझा कम्फर्ट झोन होता, त्याच्या बाहेर पाऊल ठेवायचा मी निश्चय केला होता. आणि म्हणून फूड बिझनेस तर मला कायम करायचंच होतं, फूड बिझनेसमध्ये काहीतरी. त्याच्यामुळे मी व्यवसायात पडायचा हा वेडेपणा करायचं ठरवलं. आणि खूप लोकांनी मला त्याच्या अगेन्स्ट सल्ला दिला की चांगलं सगळं सोडून तुम्ही नाशिक इथे जाताय. माझ्या मैत्रिणींमध्ये तर बेट सुद्धा लागली की तू 3 महिन्याच्या वर नाशिकला राहू शकणार नाही, मुंबई सोडून राहू शकणार नाही. पण आज मी वर्ष होऊन गेलं मी इथे आहे. पण आम्ही नेहमी विचार करायचो की रिटायरमेंट नंतर आपण काहीतरी करू, रिटायरमेंट नंतर आपण काहीतरी करू. पण मी विचार केला की रिटायरमेंट नंतर का, आताच का नाही? जेव्हा आपल्या हातात काहीतरी एक ताकद आहे, काहीतरी करून दाखवायची हिंमत आहे, तेव्हाच का नाही? तर मग आमची अशी शोधाशोध सुरू झाली. बरेच ट्रेड फेअर्स आणि सेमिनार्स अटेंड केले. त्यातच माझी एक जुनी मैत्रीण मला भेटली. तिने मला हे राईट बाईटची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. हेल्दी फूड, न्यूट्रिशनल व्हॅल्यू, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, असे सगळे ट्रेंडिंग विषय तिने आमच्या समोर मांडले. आणि त्यातच आमच्यासाठी राईट बाईट प्रत्यक्षात उभा राहायला सुरुवात झाली. मुंबई ते नाशिक प्रवास आमच्यासाठी खूपच अवघड होता. इथे घर शोधण्यापासून कॅफेसाठी जागा शोधणं, त्याच्यात कॅफेचं काम करणं, इंटिरियर करून घेणं, सगळं अगदी प्लंबिंग पासून ते सगळं अरेंज करणं, स्टाफ शोधणं, हे आमच्यासाठी एक परीक्षाच होती. ही परीक्षा आम्ही हळूहळू पास नापास होत आम्ही आमच्या कॅफेला सुरुवात केली. खरं तर आमचं कुठेतरी नुकतंच सुरुवातच म्हणू शकू आम्ही की लॉकडाऊनची अनाउन्समेंट झाली आणि गेले 8 महिने आम्ही आमच्यासाठी फक्त सर्व्हायव्हल हा एक मोठा विषय होता की आम्ही कसंही करून आम्हाला हे लॉकडाऊन सर्व्हाइव्ह करायचं आहे. तर आम्ही आज आमचा बिझनेस बंद पडतो का काय याची सारखी भीती वाटत होती आम्हाला. पण देवालाच आमची दया आली का काय असं म्हणू आपण. बिझनेस हळूहळू दिवाळीनंतर थोडासा स्लो आणि स्टेडीली पिकअप करायला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या मिसळीवर मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांना हळूहळू आमचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, कॅलरी काउंटेड मील ज्यावर आम्ही अगदी ठाम आहोत, त्याच्यावरती थोडा थोडा विश्वास बसायला लागला आहे. तर वेळ लागेलही कदाचित आमची कन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचायला, पण हळूहळू आम्ही ती नक्की लोकांपर्यंत पोहोचू. तर काय आहे नक्की कॅफे राईट बाईट? कॅफे विथ अ डिफरन्स असं म्हणता येईल. नक्कीच आम्ही सगळे प्रोडक्ट मैदाविरहित करतो. आमच्या कुठल्याही प्रोडक्ट्समध्ये प्रिझर्वेटिव्ह आम्ही वापरत नाही, फूड कलर्स आम्ही वापरत नाही. सगळे प्रोडक्ट फ्रेश बनवले जातात सकाळी. असं नाही की 2-3 दिवसांपासून बनवून ठेवलेत किंवा सकाळी बनवलेले रात्रीपर्यंत चाललेत. तर एव्हरी ऑर्डर आमची ही फ्रेश ऑर्डर असते. आणि तुमच्या आवडीचे पदार्थ तर आमच्याकडे आहेतच की पिझ्झा, पास्ता, रॅप्स, हे सगळे तुम्हाला आम्ही देतोच आहोत. पण याच्यातही आम्ही एक हेल्दी ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यांनी आम्ही व्हीट बेस्ड प्रोडक्ट देतो, मैदा कुठेही वापरत नाही. तर अशा प्रकारे आम्ही हेल्दी कन्सेप्ट घेऊन आलो आहोत. आमचं सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत कॅफे ओपन असतं. सकाळी ब्रेकफास्ट आयटम सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो, ज्याच्यात आम्ही स्पिनेच इडली म्हणा किंवा मलकापुरी इडली म्हणा, मल्टीग्रेन चिल्ला आहे, थालीपीठ आहे, अशा प्रकारचे विविध पदार्थ जे आपले ट्रेडिशनली म्हणता येईल, त्यांना आम्ही एक थोडासा मॉडर्न ट्विस्ट देऊन लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. जे जिमला जातात, जे कॅलरी कॉन्शियस आहेत, त्यांच्यासाठी एग्सची व्हेरायटी आहे आमच्याकडे. व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही आयटम्स आम्ही सर्व जरी करत असलो तरी आमचे सगळे भांडे, आम्ही चॉपिंग, आमचं सगळं सेक्शन्स आम्ही सगळे वेगळे ठेवलेले आहोत, जेणेकरून जे प्युअर व्हेज लोक आमच्याकडे येतील त्यांना कसलंही ऑकवर्डनेस वाटला नाही पाहिजे. आणि हायजीन आणि याची पूर्ण आम्ही काळजी घेतो. आमचं ओपन किचन आहे, तुम्ही मागे बघू शकाल की हे आमचं किचन आहे की जे सतत लोकांना कधीही पाहिजे तर आम्ही टूर पण घडवून देऊ शकतो, की तुम्ही बघू शकता की आम्ही कशा प्रकारे स्वच्छता मेंटेन करतो. आणि त्याच्यातच आम्ही मग पास्ता पिझ्झा बरोबरच आम्ही सॅलेड्स आणि सूपही आमच्या लोकांना बरेच आवडत आहेत. तर जे सॅलेड आणि सूपचे हेल्दी टिफिन्स देतो, हेल्दी कॅलरी काउंटेड मील्स ज्यांना हाय प्रोटीन्स किंवा लो कार्ब्स हवे असतात तेही आम्ही सबस्क्रिप्शन बेसिसवर देतो. 15 दिवसांचा आमचा सेट मेनू आहे, त्यात आम्ही 4 ते 5 वेगवेगळे क्युझिन्स पण देतो, की जसे महाराष्ट्रीयन आहे, पंजाबी आहे,
चायनीज आहे, मेक्सिकन आहे, इटालियन आहे. तर असे वेगवेगळे क्युझिन्सचे आमचे मेनू 15 दिवसाचे सेट ठरलेले आहेत. तर काही दिवसापूर्वीच आम्ही कीटो मील्स सुद्धा आमच्याकडे इंट्रोड्यूस केलेत. तर कीटो मील्स म्हणजे काय, की हाय प्रोटीन्स आणि हाय फॅट फूड्स आहेत, की ज्याच्यात तुमचे कार्ब्स 5% वरती तुम्हाला मेंटेन करायचे असतात. तर या प्रोग्रामद्वारे आमचं टार्गेट आहे, की जे वेट लॉस करायची इच्छा आहे ज्यांची, त्यांना कमीत कमी मिनिमम 4 केजीज वेट लॉस हा महिन्याला व्हावा. हे आमचं म्हणजे गोल आहे. तर त्याच्यासाठी आमच्या पॅनलवरती आम्ही एक कीटो कन्सल्टंट पण ठेवलेला आहे आणि आमच्याकडे एक न्यूट्रिशनिस्ट पण आहे, की जी तुमच्या बरोबर 1 to 1 कन्सल्टेशन करून तुमचे डाएट प्लॅन बनवून देते. आपल्या बिझी लाईफमध्ये आपल्याला खूप वाटत असतं, की आपण हेल्दी खावं, डाएट करावं. पण काय होतं घरात, की 4 लोकं असल्यामुळे आपण 4 वेगळे पदार्थ तर बनवू शकत नाही. तर आमचा प्रयत्न हा असतो, की तुम्हाला फक्त डाएट प्लॅन नाही द्यायचा, तर तुम्हाला ते डाएट फूड सुद्धा तुमच्या घरापर्यंत पोहोचवतोय. फ्री होम डिलिव्हरी देतो आम्ही. तर ज्याच्याने तुमचं डाएट हे आम्ही थोडंसं सोपं करायचा प्रयत्न करतो. सो आमच्या राईट बाईट कॅफेला एकदा नक्की भेट द्या आणि मग तुम्हाला पटेल, की आमचं एक कॅफे विथ अ डिफरन्स का आहे. आणि म्हणूनच आमची टॅगलाईन सुद्धा आहे, की अ हेल्दी यू इन एव्हरी बाईट. प्रत्येक बाईट जो तुम्ही आमच्या राईट बाईटमध्ये घेता त्याच्याने आम्हाला तुम्हाला एक पाऊल तुमच्या हेल्थकडे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनकडे घेऊन जायचंय. सो शेवटी मी हेच सांगेन, की तुमच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडून तुम्ही तुमच्या स्वतःचा प्रवास पूर्तीचा प्रयत्न सुरू करा. धाडस नक्कीच करून बघा. बिकॉज इफ यू वॉन्ट समथिंग यू हॅव नेव्हर डन, then you have to do something which you have never done before. Firstly, I would like to thank you all for listening to my story. आणि मला स्पेशल थँक्स द्यायचे आहेत श्रीपाद सरांना, ज्यांनी आमच्यासाठी हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे. आणि थँक्यू मधुरा मॅम, सायली मॅम आणि श्वेता मॅम, ज्यांच्यामुळे आज विमेन विंग्समुळे ही संधी मला मिळाली आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू नीता मॅम. थँक्यू तृप्ती. ओव्हर टू नमिता उमरेकर. नमस्कार. मी नमिता उमरेकर कुलकर्णी. शॅडोज माझी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे, ऍडव्हर्टायझिंग आणि डिजिटल एजन्सी. ऍक्च्युली ऍडव्हर्टायझिंग आणि डिजिटल हे क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये ते थोडंसं मेल डॉमिनेटेड आहे असं म्हणता येईल. कारण खूप लेडीज त्याच्यामध्ये, बायका अजूनही त्याच्यामध्ये हा व्यवसाय करायला तशा खूप धाडस करत नाहीत. पण मला समूह मी 30 वर्षापूर्वी या फील्डमध्ये आले. त्याच्या आधी मी फायनान्स फील्डमध्ये होते. तिथेही बऱ्यापैकी मी ज्या पोझिशनला नंतर अजून मी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून मी जॉईन झाले. हळूहळू मी पोझिशन जशी माझी होत गेली, प्रमोशन मिळत गेलं, तसं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या टेरिटरी मॅनेजर मध्ये मी एकटी लेडी टेरिटरी मॅनेजर होते आणि 5 जण आम्ही टेरिटरी मॅनेजर होतो, ज्याच्यामध्ये 4 वर्सेस एकटी लेडी अशी खरं तर ती तेव्हा फाईट होती. पण तेव्हा बऱ्यापैकी त्यावेळेला क्रेडिट कार्ड म्हटलं की जसं पूर्वी LIC एजंट म्हटलं की लोक पळायची, तसं क्रेडिट कार्डच्या बाबतीत होतं. आज जितकं क्रेडिट कार्डला महत्व आहे तितकं 25 वर्षापूर्वी नव्हतं आणि लोकांना असं वाटायचं की हे काहीतरी आपल्याला फसवायलाच आलेले आहेत. पण तरीही आम्ही त्या काळामध्ये बऱ्यापैकी सक्सेस मिळवला होता. लोक हळूहळू क्रेडिट कार्डकडे वळत होती. पण माझ्या असं लक्षात आलं की बऱ्यापैकी त्यावेळेला मला असं फेस करायला लागायचं की रात्री उशिरा या नाईट शिफ्ट वाल्यांच्या इथे जाऊन टेंट लावा, हे करा, असं बरंच काम तेव्हा असायचं. हे काय आपल्याला हळूहळू आपलं जसं ग्रोथ, आपली स्वतःची वय वाढत जाईल, मुली वाढत जातील, त्यांचं परत शिक्षण आहे, त्यांच्यासाठी वेळ देणं आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काही ते झेपणार नाही. म्हणून मी फील्ड चेंज करायचं ठरवलं आणि मी ऍडव्हर्टायझिंग फील्डला आले. ऍडव्हर्टायझिंग फील्डला मी अनेक वर्ष काम करत वेगवेगळ्या कंपनीजमध्ये काम करत मी शेवटी एका कंपनीमध्ये ऍडव्हर्टायझिंग सेटअपसाठी मला त्यांनी जॉईन करून घेतलं आणि मी ऍडव्हर्टायझिंगचा सेटअप करून तिथे 10 वर्ष इंडियन मॅजिक काय नावाच्या कंपनीमध्ये होते, जिथे मी मीडिया, नंतर तुमचं बिझनेस डेव्हलपमेंट आणि क्रिएटिव्ह अशा बऱ्याच गोष्टी हँडल करत होते. खूप धमाल आली, खूप शिकायला मिळालं मला त्याच्यातनं. मी खूप डेव्हलप झाले आणि त्याच्यानंतर मी एका कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून जॉईन झाले. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर असा, नाही तर तुम्ही सेल्स एक्झिक्युटिव्ह असा काही असला तरी शेवटी तुम्ही एम्प्लॉईच असता. तुम्हाला एका लिमिट नंतर कुठल्याच तुम्हाला काही तिथे करायला मिळत नाही. तुम्हाला लिमिटेशन्स असतात ते सगळं करायला. आपल्याला जर या गोष्टींमध्ये काही बदल घडवायचे असतील आणि काही या फील्डमध्ये आपल्याला काही आपण शिकलोय त्याच्यामध्ये काही लोकांना त्याचा उपयोग करून द्यायचा असेल तर स्वतःच्या व्यवसायाशिवाय पर्याय नाही, असं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी अक्षरशः रिझाईन केल्यानंतर 1 महिन्यामध्ये माझी कंपनी सुरू केली. अर्थात या सगळ्या ह्याच्यामध्ये मला घरचा, माझे मिस्टर, माझी मुलगी यांचा प्रचंड, मित्रमैत्रिणी यांचा प्रचंड सपोर्ट होता आणि आम्ही 4 मार्च 2013 साली शॅडोज या माझ्या बेबीचा जन्म झाला.
शॅडोज हे नाव ठेवण्यापाठीमागची खरं तर कल्पना अशी आहे की शॅडो म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक माणूस आपला ड्रीम आणि रिप्लिका शोधत असतो आणि ते शोधताना त्याला कोणाची तरी साथ फार महत्वाची असते आणि ऍडव्हर्टायझिंग हा एक बॅकबोन आहे कुठल्याही व्यवसायाचा. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तो सेल सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्यामुळे तो बॅकबोन ऍडव्हर्टायझिंग हे माझं फील्ड आहे आणि ते जर सावलीसारखं बरोबर नाही राहिलं तर काही बरोबर तर ते काही योग्य नाही. त्यामुळे आम्ही सावलीसारखे तुमच्या बरोबर आहोत एका शॅडो सारखं आणि शॅडो इज फ्लेक्झिबल, ती कधीच तुमची साथ सोडत नाही. त्यामुळे आमची टॅगलाईन पण अशीच आहे की सिन्सिअरली युअर्स. सो आम्ही शॅडो या नावाने आमच्या बेबीचं नाव ठेवलं आणि शॅडोची ग्रोथ व्हायला लागली. या व्यवसायात मी मगाशी म्हटलं तसं की प्रचंड मेल डॉमिनेटेड फील्ड असल्यामुळे मला काही काही ठिकाणी त्याचा काय म्हणायचं की मला स्ट्रगल नाही म्हणता येणार मी, पण मला एक नेहमी असं वाटायचं की आपल्याकडे बघताना एक थोडस शंका की या मॅडम या क्षेत्रामध्ये आहेत, जनरली बायका नसतात, तर हे कसं होईल. पण तोही एक टप्पा माझा पार झाला आणि एक चांगलं गुडविल शॅडोचं माझं स्वतःच तयार झालं. आणि ऍडव्हर्टायझिंग हे खरं तर खरंच असं फील्ड आहे की जे तुमच्या बरोबर ती तुमच्या व्यवसायाला सेटल करतं, स्टेबल करतं. एक एक पार्ट आहे, तो मोठा बॅकबोन आहे आणि तो एक खूप मोठं समाधान आहे. बरं, या फील्डमध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्हाला सतत नाविन्य असतं, रोज नवीन काहीतरी असतं, कधीच मोनोटोनस नसतं. आमच्या फील्डमध्ये खूप एन्जॉय करता येतं, कधीच कंटाळा येत नाही. खरं सांगायचं तर आता माझ्याकडे एक 8 ते 10 लोकांचा स्टाफ आहे आणि माझ्याकडे जेव्हा इंटरव्ह्यू होतात तेव्हा लोक ही मुलं जी येतात ती इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची असतात बरेच वेळा किंवा सॉफ्टवेअर कंपनीची असतात आणि मी त्यांना विचारते की अरे तुम्ही इतके वर्ष अकॅडमिक मध्ये घालवलंय तर तुम्ही का या व्यवसायामध्ये आलात. तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की मॅडम खूप कंटाळा येतो मोनोटोनस काम करून, ब्रेनला काहीच खाद्य मिळत नाही, सो आम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह काम करायचं. सो आमचं फील्ड हे इतकं क्रिएटिव्ह आहे आणि खरोखरी एन्जॉय करण्यासारखं आहे. कमिंग बॅक टू अवर शॅडोज. शॅडोज काय करतात तर शॅडोज पिन टू पियानो डिझायनिंगची सगळी कामं करतो. तुम्ही व्यवसाय सुरू करताना तुम्हाला लोगो डिझाईन करणं, स्टेशनरी, तुमचं इंटरनल ब्रँडिंग, तुमचं प्रत्येक, मी नेहमी असं म्हणते की तुमचं प्रत्येक जे कम्युनिकेशन आहे इज युअर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. त्याला सगळ्याला एक हार्मनी देणं, त्याला सगळ्याला एका हार्मनीच्या अंडर आणून तो ब्रँड तयार करणं. ब्रँडसाठी काही वेगळं, ब्रँड म्हणजे असं काही खरं वेगळं नसतं. आपल्याला उगीच असं वाटतं अरे ब्रँडसाठी आमच्याकडे काही पैसे नाही, आपण कुठे इतके मोठे आहोत. व्यवसाय सुरू केलात, तुम्ही मोठे झालात, ते किती काय कसं, 100 रुपये हा 100 रुपयाचा व्यवसाय, करोडोंचा हा करोडोंचा पण व्यवसायच आहे. त्यामुळे या मानसिकतेतनं सगळेजण बाहेर पडा आणि तुमचं प्रत्येक गोष्ट ही तुमचा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे. या अँगलनी तुम्ही बघायला लागलात आणि त्याला एक हार्मनी ठेवली, तुमचा ब्रँड तयार व्हायला सुरुवात होते आणि मग इतकी मजा येते की लोकांच्या मनामध्ये तुम्ही बरोबर घर करायला सुरुवात करता. सो आम्ही डिझायनिंग वरती हे काम करतो आणि डिजिटल वरती आम्ही वेबसाईट डिझाईन करणं, वेबसाईट रिपेअर करणं, वेबसाईटचं ऑडिट करणं आणि पूर्णपणे डिजिटलचं लीड जनरेशन काम करणं. आता लीड जनरेशन म्हणजे काय असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या व्यवसायाला तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे, तुमचा जो कस्टमर आहे, तो शोधणं, त्यांना डिजिटली ऑनलाईन शोधून काढणं, त्यांच्यापर्यंत तुमचा बिझनेस पोहोचवणं आणि त्यांचा इंटरेस्ट तुम्हाला येऊन त्यांचा लीड जनरेट होणं, इथपर्यंतचं काम आम्ही करतो. त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जो एक सगळ्यांनाच प्रश्न आहे की आम्ही लोकांपर्यंत, आमच्या कस्टमरपर्यंत पोहोचू कसे, कारण आता कुठेही जायचं तर अनेक अडचणी आहेत. आपण जिथे राहतो त्या शहराच्या बाहेर जायचं म्हटलं तर अनेक अडचणी आहेत. तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसून, तुमच्या घरी बसून तुमचा व्यवसायाची व्याप्ती वाढवू शकता, तुमचा सेल वाढवू शकता आणि तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता तुमच्या व्यवसायात. तुम्हाला असा विचार करायची गरज नाही की मी आता काय करू. अगदी मॅन्युफॅक्चरिंग असेल, कॉर्पोरेट असेल, रिटेल असेल, हॉटेल इंडस्ट्री असेल, एज्युकेशन असेल, सगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही हे एक्सप्लोअर करू शकता आणि तुम्हाला चांगले रिझल्ट मिळू शकतात. हा नक्की म्हणजे काय म्हणायचं की हे आता वेल नोन त्याचे रिझल्ट लोकांना माहिती आहेत. डिजिटलचं महत्व पॅन्डेमिक मध्ये लोकांना समजलेलं आहे. त्यामुळे जरूर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि हे करत असताना या मीडियामध्ये मी येऊ का, मी कसा व्यवसाय वाढवू किंवा मी व्यवसाय सुरू करताना काय करू, काय करायला पाहिजे, मला तो कशी सुरुवात करायला पाहिजे, मला कुठला लोगो आधी करायला पाहिजे का मी आधी माझं व्हिजिटिंग कार्ड करू, या सगळ्या प्रकारची कन्सल्टन्सी मी देते. तुम्ही ती कन्सल्टन्सी घेऊ शकता, मला केव्हाही फोन करू शकता, माझ्याशी बोलू शकता
आणि तुम्ही व्यवसाय करताना त्याचा पूर्णपणे एक गायडन्स घेऊ शकता. परत मी एकदा सांगते की शॅडोज ही माझी ऍडव्हर्टायझिंग आणि डिजिटल एजन्सी आहे. काहीही कन्सल्टन्सी किंवा काही डिजिटल किंवा डिझाईन रिलेटेड करायचं असेल तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9850055205. ओव्हर टू सायली मॅडम. नमस्कार मित्रमंडळींनो. ग्रेट. आज चौथं सेशन आपण ऐकलं. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना भारी वाटलं असेल आणि पहिल्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर कदाचित प्रश्नचिन्ह असेल की वी आर सेलिब्रिटीज हे असं स्वतःला का म्हणवून घेत आहेत. बहुतेक आज चौथं सेशन संपल्यावर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असावं. अगदी पहिल्या दिवशी आमची सेक्रेटरी आणि माझी जवळची मैत्रीण श्वेता इनामदार, इथपासून आमची पल्लवी गाडगे, आमची व्योमा देशपांडे, आमची अश्विनी गानू, मुग्धा मधुरा लेले, तिचं नाव विसरले मी, नंतर आमची नमिता, संध्या, सिद्धी, तृप्ती नवीन आता जॉईन झालेली, नीता आमची फायर ब्रँड आणि मुग्धा कुलकर्णी, अशा जवळजवळ 11 ते 12 जणींनी आपला व्यावसायिक प्रवास आपल्या सगळ्यांना उलगडून सांगितला. आणि त्यातनं लक्षात आलं असेल की अगदी सामान्य साध्या मुली आम्ही सगळ्या आहोत. फर्स्ट जनरेशन बिझनेस आहे आमचा सगळ्यांचा. आणि अशा ह्याच्यातनं विविध खाचाखोचातनं जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं श्वेताच्या बाबतीत सुद्धा की विविध आघाड्यांना तोंड देत, आणि हे प्रत्येकीने आपण गेले 4 सेशन ऐकलं, प्रत्येकीने विविध शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, आर्थिक म्हणा, सर्वच आघाड्यांवर सगळ्याला तोंड देत अतिशय सक्षमपणे आणि ठामपणे आपापल्या बिझनेसमध्ये पाय रोवलेले आहेत. गेली 4 सेशन तुम्ही जे ऐकले प्रत्येकीचा तुम्ही बघितला असेल व्यवसाय हा वेगळा आहे. प्रत्येकीचा व्यवसाय वेगळा आहे. आम्ही प्रत्येकीला इथे असणाऱ्या 152 जणी आम्ही स्ट्रॉंग सगळ्या मैत्रिणी आहोत. आणि मी सगळ्यांनाच अपील केलेलं आहे की तुम्ही आपल्या फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांसमोर व्यक्त व्हा. म्हणजे किती आपण सगळ्याजणी स्ट्रॉंग आहोत हे जरा सगळ्यांना समजून येईल. यासाठी या आजच्या प्लॅटफॉर्मचा किंवा या कार्यक्रमाचा आपला उद्देश होता आणि तो थोड्याफार प्रमाणात सफल झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. मी परवा पहिल्या दिवशी सांगितलं तसं आपल्याकडे नवीन पुढच्या आठवड्यात एक छान गेस्ट लेक्चरर येणार आहेत. स्वतः त्या खूप मोठ्या उद्योजिका आहेत आणि सरांना ह्याचं ब्रीफिंग करताना की सर त्या मोठ्या सेलिब्रिटी आहेत आणि त्या आपल्याकडे येणार आहेत असं बोलत असताना सर म्हटलंय की तुम्ही सेलिब्रिटी आहात. तर ते एक जर्म माझ्या डोक्यात आलं होतं आणि तो विषय तेही विसरून गेले, पण माझ्या डोक्यात तो जर्म राहिला आणि हा एक कार्यक्रम सादर करावा असं तेव्हा माझ्या मनात घोळायला लागलं. परत मी सरांना उलटा फोन केला आणि म्हटलं असं आम्ही करू का. त्यांनी सांगितलं की निश्चितच करा, सगळ्याच तुमच्या या मुली अतिशय छान काम करतायत. आणि गंमत मी नेहमी दरवेळेला ह्याचा उल्लेख करतेच की घर आपलं ऑफिस 8वीकडे असतं, घर 4थीकडे असतं, कामाचा अजून कुठे कस्टमर्स 8वीकडे असतात. हे सगळं सांभाळून बीबीएनजीच्या प्लॅटफॉर्मवर या सगळ्या जणी आपल्या जाहिराती देत असतात, आमच्या मीटिंग्स अटेंड करत असतात, असे विविध कार्यक्रम अटेंड करतात, एकमेकींना बूस्ट करतात, त्याच्यावर कमेंट्स टाकत असतात. तर ही एक सुंदर आमचं बॉन्डिंग खूप छान झालंय हे तुम्हाला वेळोवेळी दिसलेलंच असेल. परवा पहिल्या दिवशी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी या सर्व गोष्टींचा आढावा गेल्या 7-8 महिन्याचा आपल्या समोर घेतला आणि त्यात आपल्या लक्षात आलं असेल की किती वेगळेपणाने आम्ही ही विंग चालवतो आहोत. म्हणजे फक्त काल पण मी तृप्तीशी बोलत होते की फक्त बिझनेस केला, मला इतक्या लाखाचा मिळाला, हजाराचा मिळाला म्हणजे मी फार मोठी उद्योजिका झाले असं नाही. तर इथे आम्ही जी सेशन्स घेतो, ज्या व्यक्तींना बाहेरच्या बोलवतो किंवा आम्ही एकमेकींशी बोलत असतो किंवा एकमेकींना इथे चान्स देतो, या निमित्ताने एक पर्सनॅलिटी ऍज अ होल आपण सगळ्याजणी ग्रूम होत असतो आणि तेच या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचं यशस्वीपणा आहे असं म्हणायला मला हरकत नाही. सगळ्याच जणी, नमिता इज सो सिनियर इन हर बिझनेस, त्या दिवशी पण मी सांगितलं श्वेता इज डुईंग हर बिझनेस फॉर लास्ट 30 years. आणि इथपासून अगदी काल परवापर्यंत व्यवसाय सुरू केलेली आमची तृप्ती, तिला काल एक शब्द इतका आवडला, तिला म्हटलं, ती म्हणत होती माझं असं खूप काही सांगण्यासारखं नाहीये. म्हटलं अगं तुझा तू कम्फर्ट झोन सोडून आलीस हेच मोठं सांगण्यासारखं आहे.
यू मेक अ स्टोरी ऑफ इट, की इतकं छान सगळं परीट घडीचं आयुष्य असताना ते एका बाजूला सोडून आज वेगळ्या गावात तू तुझ्या नवऱ्या मुलांसकट आलीस आणि तू वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतेस. हॅट्स ऑफ टू यू. इट्स रिअली अ ग्रेट थिंग की सर्वसामान्य ब्राह्मण माणूस इतका चाकोरी मोडण्याचा विचार कधीच करत नाही आणि तो तिने विचार केला. सो शी इज डेफिनेटली अ सेलिब्रिटी फॉर अस. सो ही नवउद्योजिका ते आमच्या या सगळ्या मधुरा मॅडम सगळ्याच अतिशय स्टॉलवर्ड आय ऑलवेज से. इतके जुने व्यवसाय आहेत त्यांचे. आणि इथपर्यंत नीताचं तर किती खडतरपणे म्हणजे इतकं ऍडव्हेंचर सारखा अवघड विषय ती महिला असून अतिशय छानपैकी हाताळती आहे. तर अशा सगळ्यांना आपल्या पुढे प्रेझेंट करायचा आमचा हा प्रयत्न होता. या पुढच्या कालावधीमध्ये पण अशाच आमच्या मैत्रिणी अशाच पुढे येतील, अशा प्रकारे आपले कार्यक्रम सादर करतील अशी मी तुम्हाला नक्कीच ग्वाही देते. आणि ओव्हर टू तृप्ती फॉर पसायदान. या पुढचे असेच आमचे कार्यक्रम अटेंड करत जा. धन्यवाद. Namita will give a vote of thanks first. Over to Namita. मी मनापासनं आभार मानते बीबीएनजीचे संस्थापक श्रीपाद सर, बीबीएनजी डायरेक्टर मधुरा कुंभोजकर मॅडम, बीबीएनजी वुमन्स विंगच्या सायली मुतालिक मॅडम आणि सेक्रेटरी श्वेता इनामदार. या सगळ्यांचेच मनापासून आम्ही आभार मानतो, कारण आम्हाला एक इतका सुंदर डायस त्यांनी दिला. आम्हाला सगळ्यांना या सगळ्या याच्यामध्ये मोकळं व्हावं असं वाटलं. आम्ही काय करतो हे इथपर्यंत फेसबुक लाईव्ह सारख्या ठिकाणी डायसवरती आम्ही लोकांना सांगू शकलो. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासनं या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. ओव्हर टू पसायदान तृप्ती. थँक्यू. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तीव्र जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी साथ वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आई. अन्वर्त भूमंडळी भेट दूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टा विजये होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. थँक्यू. ओव्हर टू यू नीता. थँक्यू तृप्ती. आपलं हे सेशन आता इथे संपलं असं मी जाहीर करते. आपण सगळ्या व्ह्युअर्सना मनापासून धन्यवाद.